बातमी आहे ती शेतकऱ्यांची। देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार बाजार समितीमध्ये यावर्षी मिरचीची विक्रमी अशी उलाढाल होते। मिरचीची आवक वाढल्यामुळे भाव घसरलेत आणि त्यात वातावरणातील बदलांमुळे आणि मिरची वाढवण्यासाठी जागा नसल्यामुळे व्यापारी सुद्धा मिरची खरेदीसाठी कानाडोळा करतात आणि याचा फटका हा शेतकऱ्यांना बसू लागला। त्यामुळे शेतकरी मदतीसाठी सरकारकडे आशाने बघतोय। बघूयात शेतकऱ्यांना ठसका देणाऱ्या या मिरची विषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। मिरची म्हटलं की झणझणीतपणा, तिखटपणा, तोंडाची आग करणारी ही मिरची तुमच्या आमच्या जेवणाला चव आणते। तिखट लागताच क्षणी डोळ्यातून टचकन पाणी आणणाऱ्या या मिरचीमुळे नंदुरबारच्या शेतकऱ्यांना मात्र दर घसरणीचा ठसका लागलाय। कारण या मिरचीचे दर निम्म्यावर घसरले। त्यामुळे आधीच दुष्काळाच्या झळा, अवकाळीचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांची आणखी चिंता वाढली आहे। मिरचीला कमीत कमी भाव भेटतोय 3000 तर जास्तीत जास्त 3500 ला पण आहे। ती मिरची 7000 जायला पाहिजे ती 3500 रुपये जाते। काय अपेक्षा आहे? सरकारने जी मदत करायला पाहिजे ती करायला पाहिजे। सरकार फक्त सांगते, बोलत काय नाही, करत काय, करतं काय। सरकारपर्यंत शेतकरीपर्यंत काही भेटत नाही। सरकार म्हटलं फक्त बोलतात असं करू तसं करू, पोट थेटपर्यंत काही भेटत नाही। शेतकऱ्यापर्यंत इथे सगळी हाल होऊन राहिली। नंदुरबारच्या या बाजार समितीत यंदा मिरचीची विक्रमी आवक झाली आहे। तब्बल 2.25 लाख क्विंटलच्या घरात झालेली ही आवक मार्च पर्यंत सुरूच राहील असा अंदाज वर्तवला जातोय। या कालावधीत ही आवक 3 लाख क्विंटलपेक्षा अधिक असेल। मागील वर्षी या वर्षाच्या तुलनेत सुरुवातीला भाव अधिक होते मिरचीचे आणि मोठ्या प्रमाणात निर्यात देखील होत होती। 4000 पासून 8000 पर्यंत मागील वर्षी दर या ठिकाणी मिरचीला मिळाला होता। परंतु सर्वीकडे मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पन्न झाल्याने आणि निर्यात पण या ठिकाणी थांबली असल्यामुळे, मोठ्या प्रमाणात मिरची पडून असल्यामुळे आणि मिरचीमध्ये तुकडा पडत असल्याने, ज्याला आपण खुडवा म्हणतो, तर उठाव नसल्यामुळे यावर्षी आता सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये येणाऱ्या मिरचीला 2-2.5 पासून तर 4000 पर्यंत दर ओल्या मिरचीला मिळतो आहे आणि सुक्या मिरचीला 6000 पासून तर 15000 पर्यंत दर या ठिकाणी दिला जातो आहे। नंदुरबार बाजार समितीतील मागच्या 8 वर्षातील आकडेवारी तपासली तर यंदा बाजारातील आधीचे सर्व विक्रम मिरची मोडणार असल्याची शक्यता दिसते। ओल्या लाल मिरचीला 2 ते 4000 रुपयापर्यंत दर मिळतोय। दररोज सुमारे 300 वाहनातून मिरचीचा ओघ बाजाराकडे सुरूच आहे। कोट्यावधींची विक्रमी उलाढाल या बाजारात होत असताना शेतकऱ्यांचे हात रिकामेच राहणार असं दिसतं। सकाळी पडत असलेली ड्यूमुळे या मिरचीचे सुकवण्यास उशीर होत आहे आणि मिरचीचे खराब होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे। व्यापाऱ्यांकडून आता मिरची खरेदी, मिरची लिलाव हे बंद करण्यात आला आहे। कारण की नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत 30 पथाऱ्यांवरती मिरची पाथरण्यात येत होती। मात्र आता या वर्षी आवक जास्त असल्यामुळे 50 पथाऱ्या करण्यात आली आहे। व्यापाऱ्यांकडे मिरची सुकवण्यासाठी जागा नसल्याने मिरची लिलाव बंद करण्यात आला आहे। जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता बघता मिरची लिलाव सध्या बंद असल्याने व्यापाऱ्यांसह शेतकरी देखील आर्थिक अडचणीत सापडणार हे मात्र निश्चित आहे। यंदा निसर्गानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परीक्षा पाहिली आहे। त्यात सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका प्रत्येक शेतकऱ्याला बसलाय। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा संताप, त्यांची झालेली दयनीय अवस्था उभा महाराष्ट्र पाहतोय आणि उभा महाराष्ट्र त्याचा साक्षीदार आहे। आता मिरची उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा नुकसानीच्या झळा बसू लागल्या। व्यापाऱ्यांकडून होणारी हेळसांड, दरातील घसरण यावर सरकारनं तात्काळ धोरण जाहीर करावं। देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या मिरची बाजारपेठेला दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होते। नंदुरबारहून आफताब खानसह रशीद नामदार, पुढारी न्यूज।